आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. आपल्या डिजिटल जगात ना प्रत्येक सेकंदाला अक्षरशः प्रचंड डेटा इकडून तिकडे जातोय. पण कधी विचार केलाय की या माहितीच्या महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम का होत नाही? आज आपण त्याच अदृश्य सिस्टमबद्दल बोलणार आहोत जी हे सगळं शक्य करते. चला भेटूया डेटाच्या या खास ट्रॅफिक पोलिसांना, मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर. चला एका एकदम सरळ प्रश्नाने सुरुवात करू. समजा 8 वेगवेगळे सिग्नल्स आहेत आणि ते सगळेच्या सगळे एकाच वेळी फक्त एका वायरमधून पाठवायचे आहेत. कसं शक्य होईल हे? हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. तर याच प्रश्नामुळं आपण आपल्या पहिल्या भागाकडे येतो. डेटा ट्रॅफिकची नेमकी समस्या आहे तरी काय? म्हणजे बघा, खूप सारे सिग्नल्स पण जागा अगदी कमी, हीच खरी अडचण आहे. आपल्या या डिजिटल जगातना असंख्य सिग्नल्सना एकाच वेळी प्रवास करायचा असतो. आता जरा विचार करा, प्रत्येक सिग्नलसाठी जर आपण एक वेगळी वायर लावायचं ठरवलं तर ते किती अवघड आणि महाग होईल, नाही का? हे अगदी तसंच आहे जसं शहरातल्या प्रत्येक गाडीसाठी एक वेगळा रस्ता बनवणं, जे की शक्यच नाहीये. मग ह्या मोठ्या समस्येवर उपाय तरी काय? इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या पहिल्या हिरोची. तो आहे मल्टिप्लेक्सर, किंवा आपण सोप्या भाषेत ज्याला मक्स म्हणतो. चला तर मग पाहूया की तो हे स्मार्ट मर्ज नक्की करतो तरी कसं. तर हा मल्टिप्लेक्सर म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या शब्दांत सांगायचं तर हे एक इलेक्ट्रॉनिक स्विच आहे. याचं काम काय? तर अनेक इनपुट सिग्नल्सपैकी फक्त एकाची निवड करायची आणि त्याला एका सिंगल आउटपुट लाईनवर पुढे पाठवायचं. म्हणून याला मेनी टू वन किंवा अनेक ते एक डिव्हाइस म्हणतात. अगदी तसंच जसं हायवेवर अनेक लेन एकत्र येऊन एकाच मुख्य लेनमध्ये येतात ना, तसंच काहीसं. चला याचंच एक साधं उदाहरण बघूया. या डायग्राममध्ये बघा, डावीकडे 2 इनपुट लाईन्स आहेत, ए आणि बी, पण उजवीकडे आउटपुट लाईन मात्र एकच आहे. आता प्रश्न हा आहे की या दोघांपैकी पुढे कोणाला जायला मिळणार? तर हे ठरवते ती खालून येणारी कंट्रोल लाईन. ही कंट्रोल लाईनच आहे आपला खरा ट्रॅफिक पोलीस. आणि हे आहे त्याचं रूल बुक, ज्याला आपण ट्रूथ टेबल म्हणतो. नियम एकदम सोपे आहेत. जेव्हा कंट्रोल लाईनवर 0 सिग्नल असतो तेव्हा इनपुट ए ला पुढे पाठवलं जातं, आणि जेव्हा कंट्रोल लाईनवर 1 सिग्नल असतो तेव्हा इनपुट बी ला संधी मिळते. बघा किती सोपं आहे. फक्त एका साध्या बायनरी चॉईसवर ठरतंय की कोणता डेटा पुढे जाणार. ठीक आहे, म्हणजे डेटा पाठवण्याची सोय झाली, पण पाठवलेला डेटा योग्य ठिकाणी पोहोचणार कसा? इथेच आपल्या कथेचा दुसरा हिरो समोर येतो, डिमल्टिप्लेक्सर किंवा डीमक्स. डिमल्टिप्लेक्सरचं काम मल्टिप्लेक्सरच्या अगदी उलट आहे. हे काय करतं? तर एकाच इनपुट सिग्नलला स्वीकारतं आणि त्याला अनेक आउटपुट लाईन्सपैकी योग्य त्या लाईनवर पाठवून देतं. म्हणूनच याला वन टू मेनी किंवा एक ते अनेक डिव्हाइस म्हणतात. कल्पना करा, जसं हायवेवरून आलेली एक गाडी योग्य त्या एक्झिट रॅम्पवर वळते. अगदी तसंच इथेही तीच गंमत आहे. या डायग्राममध्ये बघा, डावीकडून फक्त एकच इनपुट सिग्नल येतोय, पण उजवीकडे 2 रस्ते फुटतायत. 2 संभाव्य आउटपुट आहेत. मग तो सिग्नल कोणत्या मार्गावर जाणार? हे ठरवण्यासाठी आपला ट्रॅफिक पोलीस म्हणजे आपली कंट्रोल लाईन इथे तयार आहे. आणि डीमक्सचं लॉजिकसुद्धा तितकंच सोपं आहे. त्याचा ट्रूथ टेबल काय सांगतो? तर जेव्हा कंट्रोल सिग्नल 0 असेल तेव्हा येणारा डेटा जाईल आउटपुट ए कडे, आणि जेव्हा कंट्रोल सिग्नल 1 असेल तेव्हा तोच डेटा वळवला जाईल आउटपुट बी कडे. म्हणजे शेवटी कंट्रोल सिग्नलच ठरवतोय की डेटासाठी कोणता रस्ता मोकळा करायचा. ओके, तर आपण मक्स आणि डीमक्स हे वेगवेगळे समजून घेतले, पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा हे दोघे एकत्र काम करतात. चला आता बघूया की हे दोन्ही मिळून एक परफेक्ट कम्युनिकेशन सिस्टम कशी बनवतात. आणि ही स्लाइड ही आहे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर. इथे नीट बघा, डावीकडून 8 वेगवेगळे सिग्नल्स एका 8 to 1 मक्समध्ये शिरतायत. तिथून ते एकाच सिंगल लाईनवरून प्रवास करतायत, आणि पलीकडे एक 1 to 8 डीमक्स त्यांना पुन्हा आपापल्या योग्य आउटपुटवर पोचवतोय. झालं, आपली समस्या सुटली. या कमाल टेक्नॉलॉजीला एक नाव आहे, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. यातली गंमत अशी आहे की प्रत्येक सिग्नलला त्या एका कॉमन लाईनवर प्रवास करण्यासाठी वेळेचा एक अगदी छोटासा स्लॉट दिला जातो. आणि हे सगळं इतक्या प्रचंड वेगाने होतं की आपल्याला असं वाटतं की सगळं काही एकाच वेळी होतंय. चला, एका सिग्नलचा प्रवास आपण ट्रेस करूया. समजा आपल्याला पॅरामीटर 3 चा डेटा पाठवायचा आहे. स्टेप 1, मक्सच्या कंट्रोल लाईन्स पॅरामीटर 3 ला सिलेक्ट करतात. स्टेप 2, त्याचा डेटा त्या सिंगल लाईनवरून प्रवास सुरू करतो. स्टेप 3, पलीकडे डीमक्सच्या कंट्रोल लाईन्स बरोबर आउटपुट 3 चा दरवाजा उघडतात. आणि स्टेप 4,
पॅरामीटर 3चा डेटा सुखरूपपणे आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच आउटपुट 3वर पोहोचतो. तर आता लक्षात आलं असेल की हे मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर आपल्या डिजिटल दुनियेतले खरे अनसंग हिरोज आहेत. म्हणजे असे नायक जे पडद्याआड राहून आपलं काम करत असतात. पण याचं इतकं महत्त्व का आहे? कारण आपल्या फोनमधल्या प्रोसेसरपासून ते आपल्या घरी येणाऱ्या केबल टीव्हीच्या सिग्नलपर्यंत सगळीकडे अगदी सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरलं जातंय. टेलिफोन नेटवर्क्स, कॉम्प्युटरची मेमरी, मोठमोठे डेटा सेंटर्स या सगळ्यांचा पायाच ही सिस्टम आहे. खरं सांगायचं तर ह्या अदृश्य हिरोंशिवाय आपलं आजचं डिजिटल जग कदाचित जागेवरच थांबलं असतं. तर मग आज आपण हे पाहिलं की डेटाचा हा प्रचंड ट्रॅफिक कसा मॅनेज केला जातो. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतोच की आपल्या डिजिटल आयुष्याला सोपं करणाऱ्या अशा आणखी किती अदृश्य सिस्टम्स असतील ज्या रोज पडद्याआड आपल्यासाठी काम करत आहेत. यावर नक्की विचार करा.